चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर झाला. ओके, काही लोड नाही. जे दिलं होतं ते परीक्षेला आलं. त्याच्यानंतर आपण इंग्लिशचा एक क्वेश्चन पेपर PYQ क्वेश्चन पेपरचा आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये पण खूप साऱ्या कमेंट आल्या मित्रांनो. काही जणांनी मेसेज कॉल देखील केले तर त्यांना नक्की 100% फायदा होणार. त्यामुळे आता मित्रांनो अजून एक व्हिडिओ आणलाय, अजून एक जुनी क्वेश्चन पेपर आणले. पूर्णपणे यामध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. आणि लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला का पुढचा जो व्हिडिओ आपला येणार आहे तो पूर्णपणे बेसिक तुमच्या ग्रामर वरती असणार आहे. ठीक आहे ना. लेटर रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे काय वगैरे सगळं असेल त्याच्यामध्ये. ट्रान्सलेशन पर्यंत A to Z आपण त्याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग देखील, डायलॉग रायटिंग पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण ही जी क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडं की 27 तारखेला पेपर कसा येऊ शकतो, क्वेश्चन पेपर कशी येऊ शकते आणि कोणता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, एकदम ॲक्युरेट डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. त्यापूर्वी लक्षात घ्या, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पटापट सबस्क्राईब करा, कारण लक्षात घ्या अजून खूप सारे आपले व्हिडिओ येणार आहेत. नुसतं आता इथं सुरुवात आहे आता. ठीक आहे ना. अजून मॅथ्स 1 मॅथ्स 2 यायचे, ते आपले IMP क्वेश्चन मागच्या वर्षीचे व्हिडिओ चेक करा चॅनलवरती, जे दिले तेच आले. थोडासा वेट करा. ओके, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिले बघा, आता आपण थर्ड लँग्वेज इयत्ता आपण 10वीचा इंग्लिशचा पेपर बघतोय. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का आपला पेपर हा 80 मार्काचा असतो. 3 तास वेळ आपल्याला असते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या आता याच्यामध्ये आपल्याला दिलेला जो ऍक्टिव्हिटी बेस आहे याला आता डायरेक्टली आपण सुरुवात करतो. पहिला क्वेश्चन बघा, लक्षात घ्या हा जो लँग्वेज स्टडी म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस टोटल याला 10 मार्क असतात. ओके, पहिला बघा डू ॲज डायरेक्ट मध्ये अटेम्प्ट एनी 4 असतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कुठलेही 4 तुम्हाला सोडायचे. ओके, पहिला बघा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग द करेक्ट लेटर. हा 100% येणारा क्वेश्चन आहे. बघा काय का हा स्टार्टिंगला तुम्हाला परीक्षेला येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, तुम्हाला स्पेलिंग तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पहिलीला, दुसरीला, अंगणवाडी, ज्युनियर केजी, सिनियर केजीला लॉलीपॉप खाताना तुम्हाला ज्या स्पेलिंग शिकवल्या असतील ना त्याच्यात तुम्हाला इथं भरायचे. बघा काय दिलं तर बघा, पहिला दिलं बघा BR, इथं डॅश दिलं B. आपल्याला माहिती आहे ब्रेव होऊ शकतो. काय होऊ शकतो? ब्रेव होऊ शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट का व्हिडिओची क्वालिटी ही 480 किंवा 360 तर कंपल्सरी असणार आहे. जास्त नेट असेल तर तो वापरा, पण याच्यावरती क्वालिटी करा म्हणजे तुम्हाला A to Z जे लिहिले ना ते तुम्हाला ऍक्युरेट दिसेल. काही दलितरी काय करतात, 144 वरती व्हिडिओ पाहतात आणि म्हणतात का सर तुम्ही लिहिलेलं आम्हाला कळत नाही, वाचता येत नाही. क्वालिटी वाढवा अगोदर. ठीक आहे ना. तुम्ही क्वालिटी वाढवली ना, मी व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक माझी क्वालिटी वाढवतो. चला पहिला बघा आता झाला ब्रेव. नंतर बघा इथं दिलंय तुम्हाला T दिलाय, इथं डॅश दिलंय तुम्हाला रिकाम्या जागा भरायची ACH, तर हा होतो टीच. काय होतो? टीच होतो. पुढे बघा बॉक्स दिलाय, डॅश दिलाय आणि पुढे R दिलाय तुम्हाला, इथं टाकायचा E टाका, नंतर हा वर्ड होणार आहे तुमचा बॉक्सर. पुढे बघा FA डॅश दिलाय, TS दिलाय, तर हा होणार फेथ. काय होणार मित्रांनो? फेथ होणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. बघा आता मित्रांनो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिल्याही क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा क्वेश्चन येतो म्हणजे येतो, त्याच्यामुळे नीट करून ठेवा. आणि आता पुन्हा सांगतोय का उद्याच्या क्वेश्चन पेपर मध्ये 100% तुम्हाला हे परीक्षेला विचारलं जाणार आहे. ठीक आहे, चला आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतो का A पासून तर झेब्रापर्यंत, बरोबर, A to Z पर्यंत जे तुमचे अल्फाबेटिकल असतात म्हणजे काय ABCD जे असतात झेब्रापर्यंत, त्याला तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला त्यांचा नंबर लावायचा, स्टार्टिंगला त्यांना पहिल्यांदा घ्यायचे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा दिले, पहिला बघा ऑप्टिमिस्टिक दिले, बोनफायर दिले, रमर दिले आणि अट्रॅक्टिव्ह दिले. मग याचा सगळ्यात पहिले काम करायचं, जो तुमचा पहिला जो वर्ड आहे ना त्याचा अल्फाबेट शोधायचा. बघा याचा A, याचा R, याचा B आणि याचा O दिलेला आहे. मग यामध्ये सगळ्यात पहिला काय येतो, ABCD नुसार पहिला हा A येतो म्हणून याला 1 नंबर देऊन टाका. A नंतर B आहे का इथं आहे, याला 2 नंबर टाका. CD आहे का नाहीये, नंतर डायरेक्टली RO दिलाय. मग R पहिला येतो का O पहिला येतो? MNOPQR, O पहिला येतो ना म्हणून याला 3 आणि उरलेला हा शेवटचा त्याला 4 नंबर देऊन टाकायचा. नेक्स्ट बघा दिलाय मित्रांनो, आता PO दिलाय, इथं PA दिलाय आणि PO दिलाय, परत P दिलाय, पीपल, पॉकेट, पॅटर आणि पॉटर दिलेले. आता याच्यामध्ये काम करायचा, जर पहिला अल्फाबेट तुमचा सेम आहे ना त्याला सोडून द्यायचा. दुसरा बघायचा. दुसरा आता बघा इकडं O आहे, इकडं A, परत इकडं O आहे आणि परत इकडं E. आता लक्षात घ्या, इकडं 2 O आहेत ना, तो O पहिला येतो का A पहिला येतो? A पहिला येतो म्हणून हा झाला तुमचा 1 नंबरचा. नंतर या A नंतर काय येतो, हा E येतो म्हणून हा 2 नंबरचा झाला. आणि आता या दोघांना O दिलाय, मग 2 आकडे सोडून द्यायचा, पुढचा एक बघायचा. काय करायचा, पुढचा बघायचा. पुढचा आला C आला, इथं T आला. मग ABCD मध्ये C पहिला का T पहिला? C पहिला म्हणून हा 3 नंबर झाला आणि हा उरलेला हा 4 नंबर झाला. ओके, नंतर बघा दिले फंक्शनेट द फॉलोइंग सेंटेन्स. याला तुम्हाला काय करायचंय का तुम्हाला जे काही चिन्ह वगैरे असेल चिन्हांचा योग्य उपयोग करायचा आहे. ओके, बघा काय क्वेश्चन दिलाय, द बर्ड रिप्लाय आय एम गोइंग टू
एक्सटिंग्विश द फायर. बघा मग काय करा आता मित्रांनो, याला स्टार्टिंगला हा टी द दिलाय, याला काय करायचं मित्रांनो, कॅपिटल करायचं. द बर्ड रिप्लायज. ओके, इथं कॉमा द्यायचा, बरोबर आहे, काय द्यायचा, कॉमा द्यायचा, नंतर काय करायचं, आय एम गोइंग टू द, काय दिलं आम्हाला, आय एम गोइंग टू द एक्सटिंग्विश द फायर. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे आणि याच्यामध्ये योग्य तो चिन्हाचा तुम्हाला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. ओके ना, फुल स्टॉप वगैरे काय दिले सगळं स्क्रीनशॉट बघून घ्या आणि याला नीट समजून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे ना, ठीक आहे. चला बघा अर्धविराम काय असं ते बघून घ्या. नंतर बघा हाऊस दॅट सेड द नातू. बघा काय दिले, हाऊस दॅट सेड नातू. बघा मग याचा आन्सर काय येणार आहे का, हाऊस. बरोबर आहे, चिन्ह बघून घ्या अगोदर, चिन्ह कसं दिले ते बघून घ्या. हाऊस दॅट आपण क्वेश्चन केला म्हणून क्वेश्चन मार्क आणि त्याच्यानंतर काय तर सेड नातू. समोर आहे सेड नातू. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, मेक अ 4 वर्ड मिनिमम ऑफ द 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द वर्ड. काय युजिंग द लेटर इन द वर्ड हा शब्द तुम्हाला लक्षात घ्या, याच्यामध्ये मोस्ट असे असतात मुवमेंट वगैरे काय असे खूप सारे शब्द आहेत का, हे तुम्हाला 100% क्वेश्चन पेपर मध्ये येतात म्हणजे येतातच. ओके, मग आता याच्यापासून तुम्हाला काय करायचे, कोणतेही तुम्हाला किती सांगितले, 3 सांगितले, 3 शब्द तयार करायचे. मग आता रेन वॉटर दिलाय, बरोबर आहे, मराठीला शब्द येतो आला होता तर त्याच्यापासून 2 शब्द होते ते नको सोडून दुसरे, पण आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले का ज्याच्यातून जेवढे तयार होते तेवढे तयार करा, म्हणजे 3 करा. आता रेन वॉटर दिलाय, आपल्याला माहिती आहे ना, रेन पाऊस, पाऊस, नंतर काय आला वॉटर, 2 झाले. अजून एक शोधा याच्यामध्ये, रेट होऊ शकतो, बरोबर आहे, टियर होऊ शकतो, इंटर होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता मित्रांनो, कोणते 3 लिहायचे, तुम्हाला जास्त आले 4-5 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला पुढे बघूया आता मित्रांनो. पुढे बघा दिले, राईट द रिलेटेड वर्ड्स टू ऍज शो इन द एक्झाम्पल. मागच्याही क्वेश्चन पेपरला सेम टू सेम क्वेश्चन आपण बघितलं होता, बरोबर आहे, आणि आताही तोच क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, हा जो पॅटर्न आहे परीक्षेचा व्हेरी IMP आपल्याला परीक्षेला असे क्वेश्चन पेपर तुम्हाला 100% विचारले जातातच. बघा काय दिलं आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले, गार्डन दिलाय. बघा काय दिलं तुम्हाला, गार्डन दिलाय हा वर्ड. या गार्डनच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचे, शब्द शोधायचे. आता गार्डनशी रिलेटेड शब्द कोणते असणार आहे, आता तुम्ही गेले बागेत फिरायला गेले, कोणाला घेऊन गेले, घरच्यांसोबत गेले, काय माहित नाही तुमचं, तुम्हाला माहित, पण तुम्ही जर गार्डन मध्ये गेले तर तुम्हाला काय काय दिसणार आहे त्या गोष्टी लिहायचे. मग आता आपल्याला माहिती आहे गार्डन ग्रीन असू शकतो, बरोबर आहे, स्मॉल असू शकतो किंवा बिग असू शकतो, मोठे ग्राउंड असू शकतो, गार्डन सॉरी, नंतर ते क्लीन असू शकतात किंवा बिग असू शकतो, बरोबर ना. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय काय दिसणार आहे, फ्लावर्स असतील, फ्रुट्स वगैरे असतील, बिग ट्रीज असतील, स्मॉल ट्रीज असतील, अजून खेळाय काय, झोपाळे बिपाळे, स्लायडिंग बिल्डिंग काय असेल नसेल ते तुम्ही लिहून टाकायचं. फक्त गार्डन मध्ये जे असतं ते तू लिहिशील, मॉल मधलं चालणार नाही, जे गार्डन मध्ये आहे तेच तुम्हाला लिहायचे. नेक्स्ट बघा दिलं मित्रांनो, कंप्लीट द वर्ड चेन नाउन्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा, आणि हा येतोच बघा. इथं दिलं तुम्हाला टायगर, काय दिलं, हा टायगर दिलेला आहे. मग आता टायगरच्या लास्टला कोणता आलाय, आर आलाय. मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं होतं, बरोबर आहे. टायगरच्या शेवटी काय आलं, आर आलाय. मग आर पासून एखादा वर्ड तयार करा. ओके, काय करा, आर पासून एखादा वर्ड तयार करा. मग आर पासून काय येणार, तर रॅबिट. काय केला, रॅबिट. रॅबिट नंतर रॅबिटच्या लास्टला काय आला, टी आला. टी पासून काय तयार केला, टेबल तयार केला. टेबलच्या लास्टला काय आला, ई आला. ई पासून काय घेतला आपण, एलिफंट्स घेतला. आणि एलिफंट्सच्या शेवटी पण काय आला, टी आला, म्हणून टी पासून आपण काय घेतला, ट्री घेतला. समजतंय का, याला म्हणतात तर वर्ड चेन. याला काय म्हणतात, वर्ड चेन. का जो तुमचा असा पहिला अक्षर आला असेल त्याचा लास्टचा जो तुमचा अल्फाबेट येतो त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार करायचा. जो लास्टला एंड होतो त्यापासून एक नवीन तयार करायचा, आणि परत नवीन तयार केल्यानंतर काय करा तुम्ही, का शेवटी तुम्हाला त्याच्यापासून परत एक तयार करायचा. ठीक आहे, लास्टचा पहिला, पहिला लास्टचा. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, डू हॅज डायरेक्ट मध्ये बघा, अटेम्प्ट एनी 5, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फिअर्स इन्स्टेड ऑफ. काय, इन्स्टेड ऑफ तुम्हाला सांगितले. मग आता याच्यामध्ये काय करायचं, याचा अर्थ झाला का त्याच्यामध्ये हा इन्स्टेड वर्ड आला पाहिजे आणि मिनिंगफुल अर्थपूर्वक एक काय वाक्य तुमचं तयार झालं पाहिजे. ठीक आहे, पहिला भाग दिलाय, आय चॉईस अ ज्यूस. आय चूज अ ज्यूस इन्स्टेड ऑफ सोडा. काय, इन्स्टेड ऑफ द सोडा. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्ही ज्यूसच्या जागी दुसरा वर्ड टाका, काय प्रॉब्लेम नाही. सोडाच्या जागी दुसरं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पुढे बघा दिलंय, ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. बघा काय सांगितलं आता याच्यामध्ये, बघा, माय अंकल फाउंड अ बेबी. काय सांगितलं तुम्हाला, माय अंकल फाउंड अ बेबी. मग तुम्हाला आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एकदम मिनिंगफुल आपल्याला काय करायचं, क्लॉज याच्यामध्ये ऍड करायचं. मग आता याचं सेंटेन्स कसं येणार बघा, माय अंकल फाउंड अ बेबी हु वॉज
अबंडोनेड नियर द पार्क. काय अबंडोनेड नियर द पार्क. बरोबर आहे. म्हणजे काय एखाद्या कुठेतरी पडलेल्या म्हणजे एखाद्या कुठल्या तरी बंद असलेल्या पार्क जवळ मला काय असेल का त्या काकाला अंकलला काय असेल ते बाळ भेटलं. पुढे बघा ऍड अ प्रिफिक्स अँड सफिक्स. बाळ म्हणजे काय एखादा लहान मुलगा मुलगी काय असेल ते. ठीक आहे. पुढे बघा ऍड अ प्रिफिक्स सफिक्स. पहिला दिलाय पॉसिबल. पॉसिबल काय असू शकतो आपण इम्पॉसिबल. म्हणजे काय याच्या स्टार्टिंगला काय करा आय एम लावा. प्रिफिक्स आणि सफिक्स मध्ये लक्षात घ्यायचं मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला किंवा लास्टला एखादा असा मिनिंगफुल तुम्ही एखादा 2-3 अल्फाबेट घ्यायचे का जेणेकरून तुमचं काय होणार आहे का तुमचं पूर्णपणे वाक्य काय होणार आहे तर वाक्य किंवा त्याचा आपण शब्द म्हणतो तो मिनिंगफुल तयार होईल एखादा. ठीक आहे ना. आता अपॉइंट दिले तर अपॉइंटमेंट आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण याला अपॉइंटमेंट देखील असं म्हणू शकतो. ओके. पुढे बघा. ठीक आहे. पुढे बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द एनी ऑफ द फॉलोइंग वर्ड. हा एक वर्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं एकदम परफेक्ट काय करायचं तुम्हाला एकदम परफेक्ट याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो एक सेंटेन्स तयार करायचं. तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये सेंटेन्स तयार करायचा. आता बघा पॉसिबल दिले तर आता काय येईल एनिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क हार्ड. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क हार्ड किंवा आपण असं म्हणू शकतो नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल लिहिलं तरी चालेल. पुढे बघा नेक्स्ट अपॉइंट. काय दिले अपॉइंट. द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू अपॉइंट अ न्यू प्रिन्सिपल फॉर द स्कूल. काय सांगितले का बाबा गव्हर्नमेंट म्हणजे शासनाने असं ठरवलं का एखाद नवीन मुख्याध्यापक त्या शाळेसाठी देणार आहेत असं त्यांनी ठरवलं. मग तुम्ही असंही करू शकता अपॉइंट काय करू शकता का स्कूल गव्हर्नर किंवा स्कूल हेडमास्टर अपॉइंटमेंट देअर द न्यू टीचर फॉर द मॅथमॅटिक्स टीचर किंवा इंग्लिश टीचर किंवा XYZ तुम्हाला जो आवडतो तो शब्द टाका काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा मित्रांनो रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. चला बघूया आता याच्याकडे आपण जाणार आहे. बघा पहिला बघा दिले याच्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी मध्ये बघा आता काय का दिलेला पॅसेज दिलेला उतारा व्यवस्थित वाचायचा. हा एकदा वाचन केल्यानंतर वाचन करताना कोणा काही बघायचं नाही. कोण काय करते काय लिहिते कोण काय आणले कोणाचं काय सोबत आहे कोणासोबत कोण काय कोणाशी बोल करते कोण इशारा करते कोणाला काय घेणदेण नाही. फक्त एक काम करायचं का उतारा काळजीपूर्वक केअरफुली वाचायचा. वाचल्यानंतर काय करायचं बघा तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर भेटणार आहे. जसं की झाला बघा हर नेम वॉज द सुलेखा बट सिन्स द हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर व्होल इज द सिम्पलेटर. ठीक आहे. अशा प्रकारे दिलेले. आता काय करायचे याच्यामध्ये सगळे उत्तर आपल्याला काय करायचे याच्यामधली उत्तर तुम्हाला एकदम काळजीपूर्वक तुम्हाला शोधायची. पहिला बघा दिले रामलाल हॅड 4 सन अँड 3 डॉटर. काय रामलाल हॅड 4 सन अँड 3 डॉटर. मग अशा प्रकारे दिले का मग आता जर आपण बघू शकतो बघा इथं शी वॉज द 4th डॉटर. काय सांगितलं तुम्हाला शी वॉज द 4th डॉटर आणि इथं सांगितलं तुम्हाला 3 डॉटर म्हणजे हे काय असणार आहे आन्सर आपलं फॉल्स असणार आहे. बरोबर आहे. इथं समजून घ्या द मिनिंग ऑफ द व्होलीज इज अ सिम्पलेटर. काय दिले द मिनिंग ऑफ द व्होली इज द सिम्पलेटर. बरोबर ना. काय दिले कॉलिंग सिम्पलेटर म्हणजे काय याचं काय आपल्याला याचा आन्सर ट्रू असणार. नंतर व्होली हॅड अन अटॅक ऑफ द स्मॉल पॉक्स. काय का त्याच्यावरती काय स्मॉल पॉक्स होती याच्यामध्ये आपण म्हणतो का अटॅक केला होता. बघा शी हॅड अन अटॅक ऑन अ स्मॉल पॉक्स म्हणजे हे पण काय असणार आहे ट्रू असणार आहे. देन व्होली हॅड द फॅलन ऑफ द कॉट ऑन द हर हेड. बघा काय दिले व्होली हॅड फॅलन ऑफ द कॉट ऑन द हर हेड. मग आता याच्यामध्ये बघा काय करा पुढे उतारा घ्या. ठीक आहे ना. काय करा याच्यामध्ये पुढे उतारा घ्या आणि हा उतारा पूर्णपणे वाचल्यानंतर लक्षात घ्या पूर्ण A to Z लक्षात घ्या पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत उतारा हा तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये काय का पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला सगळे A to Z आन्सर भेटणार आहे. कारण लक्षात घ्या परीक्षेमध्ये तुमची खूप मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते जर तुम्हाला याचे उत्तर जर वेळेत भेटले नाही तर तुम्हाला खूप सारा प्रॉब्लेम हा बघायला मिळू शकतो. ओके ना. चला तर फायनली मग काय लास्टला काय व्होली हॅड फॅलन ऑफ द कॉट ऑन द हर हेड हे पण काय असणार मित्रांनो ट्रू याचा आन्सर असणार आहे. ओके ना. बघा इथून तुम्ही स्टार्ट करा उतारा काय करा स्टार्ट इथून तुम्ही पूर्णपणे काय करायचा स्टार्ट करायचा आणि त्याच्यानंतर पूर्णपणे लक्षात घ्या काय पूर्णपणे तुम्हाला याचे आन्सर तुम्हाला भेटणार आहे. लक्षात घ्या हातातले मार्क असणार आहे. याला अजिबात कोणीही गमवायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. जे दिले तुम्हाला तेच घ्यायचं. ओके. चला पुढे बघूया आता अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. बघा आता याच्यात तुम्हाला 4 सेंटेन्स दिले तुम्हाला काय करायचं करेक्ट ऑर्डर नुसार अप्लाय करायचे. मग आता जर तुम्ही बघितलं जर आपण उतारा नीट वाचला तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले काय भेटणार आहे का हे आपल्याला भेटणार आहे का व्होली हॅड फॅलन ऑफ द कॉट
ऑन द हर हेड, हे आपल्याला काय भेटणार आहे मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला आन्सर हे भेटणार आहे. नंतर काय भेटणार आहे, सम पार्ट ऑफ द भोलीज ब्रेन वॉज डॅमेज, काय भेटणार आहे, सम पार्ट ऑफ द भोलीज वॉज डॅमेज. आणि नंतर 3 ला भेटणार आहे का भोली हॅड अन अटॅक ऑफ द स्मॉल पॉक्स अँड भोली एंटर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर बाय द डीप ब्लॅक पॉक मार्क्स. ठीक आहे ना, अशा प्रकारे त्याचं आन्सर असणार आहे. मग आता इथं बघून घ्या. ओके, सगळ्यात पहिले बघा इथं दिसतंय का, ऑफ द कॉट ऑन हर हेड. ठीक आहे, नंतर काय डॅमेज वर्ड दिलाय बघा, दिसते बॅकवर्ड चाइल्ड दिले, सॉरी. ठीक आहे ना, नंतर बर्थ वगैरे हे सगळे तुम्हाला आन्सर इथंच असणार आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे, चला पुढे बघूया आता मित्रांनो. पुढे बघा आता काय का, राईट एनी फोर डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. मग याच्यामधून तुम्हाला कुठले तरी असे 4 वर्ड शोधायचे जे तुम्हाला काय वर्णन केलेले असतात. मग आता काय याच्यामध्ये पहिल्यांदा बघा आपण लिहू शकतो फेअर, लिहू शकतो प्रिटी, लिहू शकतो बॅकवर्ड, लिहू शकतो डिसफिगर, लिहू शकतो. हे स्पेसिफिक असे वर्ड आहे तर त्याच्यामध्ये त्याचा उच्चार केलेला आहे. नंतर बघा मित्रांनो, डू एज डायरेक्ट मध्ये बघा दिलाय, पहिला दिलाय बघा, ऍट द बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. तुम्हाला सांगितलंय युझिंग द नॉट ओनली बट ऑल्सो. तुम्हाला काय सांगितले, युजिंग द नॉट ओनली बट ऑल्सो तुम्हाला सांगितलेले. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात पहिला नियम, जिथं अँड असेल ना, लक्षात घ्या, अँड असेल इथं काय लावायचा, बट ऑल्सो. तिथं काय जॉईन करायचा, बट ऑल्सो. आणि करता असेल, काय असेल, करता असेल एखादा. ठीक आहे ना, समजा म्हणजे काय, एखाद्या मुलाचं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर इज असेल, वॉज असेल, ठीक आहे ना, वियर असेल, याच्यानंतर काय लावायचा, नॉट ओनली लावायचा. लक्षात घ्या, काय लावायचं त्याच्यानंतर, नॉट ओनली लावायचा. मग आपला आन्सर कसं तयार होईल बघा, ऍट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओन, ठीक आहे ना, ऍट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी. बट ऑल्सो प्रिटी हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, द लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल द शी वॉज 5. रीराइट द सेंटेन्स युजिंग द अनेबल टू. तुम्हाला काय सांगितले, अनेबल टू. मग आता काय करायचं, कुड नॉट काढायचा आणि तर डायरेक्टली लिहायचं, लिटिल सुलेखा अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. हे त्याचं एकदम फायनली अॅक्युरेटली आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढे बघा दिले तुम्हाला, स्मॉल पॉक्स इज अ डिजीसेस. राईट एनी अदर नेम्स ऑफ द 4 डिजीसेस. राईट 2 सिम्पटम्स ऑफ द एनी वन ऑफ द. तुम्हाला काय करायचे, 4 अशा रोगराई बिमारी जे तुम्हाला झाले, अंग सोडून ताप आला, काय अशा खूप साऱ्या तुम्हाला बिमारी होतात, याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे का, तुम्हाला माहिती लिहायची. ओके, बघा दिला आता पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता, मलेरिया लिहा, डेंग्यू लिहा, टायफॉइड लिहा, फेवर लिहा, तुम्हाला किंवा अजून चिकनगुनिया असेल, मटन गुनिया असेल, बोंबिल गुनिया असेल, काय असेल ते तुम्ही याच्यामध्ये लिहा माहिती. ठीक आहे ना, जे तुम्हाला असेल का याच्यामध्ये 4 तुम्हाला दाखवते का, 4 असे आजार पण तुम्हाला दाखवते तर ते लिहा. आणि एखाद्याबद्दल सिम्पटम्स, आता समजा मलेरिया घेतला तर मलेरियामध्ये सिम्पटम्स, मलेरिया म्हणजे कसं झालं, आपण कसं बोलू शकतो का, त्याच्यामध्ये हाय फेवर असतो. बरोबर आहे, हाय फेवर विथ द चिल्स, म्हणजे काय, मोकार ताप येतो आणि मोकार थंडी वाजते. नंतर काय होतं का, आपण म्हणतो सेवर्स हेडेज, म्हणजे काय का, त्याचं डोकं दुखायला सुरुवात होते, काय का, त्याचं डोकं दुखायला सुरुवात होते. ठीक आहे, तर आता पुढचा क्वेश्चन आपण मित्रांनो बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. बघा काय करायचं, हा पॅसेज दिलाय, उतारा दिलाय, याला एकदा चांगला वाचून घ्यायचा, प्रेमानं चांगलं वाचून घ्यायचा. ओके, बघा, स्वामी and friends is written in the such a simple English, it is the hard to imagine that it is a work of such a literary and genius like the R.K. Narayan. ठीक आहे, अशा प्रकारे दिलेला हा उतारा तुम्ही काय करायचा, एकदा वाचून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ थांबवा, वाचून घ्या, नंतर पुढे या वाटलंच. ठीक आहे, बघा आता काय दिलं बघा, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द, याचा आन्सर आहे मित्रांनो चिल्ड्रन ऑफ द ऑल एजेस. काय याचा आन्सर आहे, चिल्ड्रन ऑफ द ऑल एजेस. समजते ना. पुढे बघा मित्रांनो, द यूज ऑफ द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा, इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट द मिसयूज किड्स आर द डॅश डॅश द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड द लव्हिंग पीपल ऑफ ऑल. हे त्याचं काय असणार, आन्सर असणार आहे. हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. नंतर बघा, आर के नारायण इज अ लिटरली डॅश डॅश, काय तर जिनियस. बरोबर आहे, बघा लिटरली काय जिनियस दिसतं काय आन्सर, इथंच सगळं आन्सर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, आता पुढे देखील हा उत्तर दिलाय. आता पहिला त्याच्यामध्ये बघा तुम्हाला, बघा काय, द बुक इज अ गुड फॉर द चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. ठीक आहे ना, दिसतं काय आन्सर आपल्याला. ठीक आहे ना, हाय काय इथं असणारच आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा दिलं, द युजेस ऑफ द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ऍडेड टू द. बघा दिसतंय का आपल्याला. ठीक आहे ना, इथं हे एक तिसरं झालं.
ओके, हे सगळे तुम्हाला ए टू झेड दिलेले सगळे आन्सर असणार आहे, ते सगळं याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. का तुम्हाला फक्त काम करायचं का दिलेला उतारा तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. काय करायचं तुम्हाला दिलेला उतारा हा चांगल्या प्रकारे तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. ओके, चला पुढे बघूया आता मित्रांनो. बघा, कम्प्लीट द फॉलोविंग वेब द क्वालिटीज ऑफ द स्वामी. स्वामींकडे क्वालिटी कशा प्रकारची होती बघा, लक्षात घ्या तुम्हाला आता. ठीक आहे ना. बघा, मग आता याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं, काय केलं तुम्ही याच्यामध्ये का नीट ऑब्झर्वेशन केलं, तर बघायचं दिसतं आपल्याला. ऍक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. काय होतं ते? लव्हिंग अँड केअरिंग किंवा लव्हिंग अँड टेंडर किड. बरोबर आहे. नंतर पुढे काय होतं त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो सेन्सिटिव्ह. बघा, सेन्सिटिव्ह म्हणू शकतो, व्हेरी सेन्सिटिव्ह. नंतर काय म्हणू शकतो आपण तर मिसयुजेस. देन द काय किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, तुम्ही याच्यापैकी 4 एक पॉईंट तुम्ही लिहू शकता. समजतंय का? बघा बघा, इनोसेंट वगैरे तुम्ही लिहू शकता किंवा क्युरियस ऑफ द ऍडव्हेंचर वगैरे, याच्यामध्ये सगळे पॉईंट तुम्ही 4 कुठले तरी तुम्ही याच्यामध्ये चॉईस करून लिहू शकता. पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये जोड्या लावायच्या आपल्याला. बघा काय करायचं आपल्याला, जोड्या लावायच्या आपल्याला. बघा आता पहिला दिल्या बघा तुम्हाला मिस चूज, काय दिलं तुम्हाला पहिल्यांदा, याचा आन्सर शोधायचे. आता लक्षात घ्या, हे सगळं ए टू झेड तुम्हाला कुठं असणार आहे तर पॅसेज मध्ये तुम्हाला असणार आहे. सगळं आन्सर तुमचे कुठं असणार आहे, पॅसेज मध्ये तुम्हाला दिला असणार आहे. ठीक आहे ना. पुढे बघा, आता पहिल्याच आन्सर काय येईल याच्यामध्ये तर नॉट येणार. पहिल्याच आन्सर काय तर नॉट येणार आहे. बरोबर आहे. नंतर पुढे बघा काय येणार तुम्हाला तर एन कॉम्पॉसेस. बघा काय एन कॉम्पॉसेसचा आन्सर येणार आहे मित्रांनो, सर्कल अराउंड. काय येणार आहे, सर्कल अराउंड. नंतर पुढे बघा दिले थर्ड नंबरचं दिलं बघा कॉन्सर्नचा आन्सर आहे मित्रांनो. बघा वरिड. काय येणार तर वरिड. आणि किड्स म्हणजे काय तर चिल्ड्रन असतात. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे बघा डू एज डायरेक्ट. इट इज अ हार्ड टू इमॅजिन. इट इज अ हार्ड टू इमॅजिन. मेक इट द नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, फक्त तुम्हाला काय करायचं याला नेगेटिव्ह तुम्हाला फॉर्मॅटमध्ये करायचं. मग आता दिलं इट इज अ हार्ड टू इमॅजिन. बरोबर आहे. इट इज अ हार्ड म्हणजे काय, आता समजा अवघड आहे. बरोबर आहे. समजा काय आपण याला म्हणतो की अवघड आहे, हार्ड आहे. ठीक आहे ना, तुम्हाला दिले. ठीक आहे ना, सांगितलं तुम्हाला. बघा काय इट इज अ हार्ड टू इमॅजिन. मग आपण याला काय करू शकतो का, हे हार्ड दाखवण्यासाठी आपण हार्डच्या ऑपोजिट काय होणार आहे, इझी होणार आहे. हार्डच्या ऑपोजिट काय होतो, इझी होतो. बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलं, निगेटिव्ह सेंटेन्स आणि याचा मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे. मग जर याला नॉट लावला, काय याला जर आपण नॉट लावला, नॉट इझी म्हणजे काय हार्ड, नॉट इझी म्हणजे काय हार्ड असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, इट इज अ नॉट इझी टू इमॅजिन. काय इट इज अ नॉट इझी टू इमॅजिन. देन द आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेनिंग दॅट टू ऑल ऑफ अस. बघा अशा प्रकारे दिलेले. याला आता पुढच्या स्लाइडला घेतला असेल. यस, घेतलेलं बघा. चला काय दिलंय, आर के नारायण डज द ग्रेट ऑफ द कन्व्हेनिंग दॅट टू ऑल ऑफ अस चूज द करेक्ट क्वेश्चन दॅट. हा पण एक 100% येणारा भाग आहे. हा परीक्षेला 100% 100% येतोच. त्यामुळे याच्यावरती पण नीट लक्ष द्या. ओके, बघा दिलं आता आर के नारायण. आता सगळ्यात पहिले काम करायचं याच्यामध्ये. बघा कर्त्यानंतर काय दिले तुम्हाला ते शोधायचं. बघा काळ शोधा. त्यामध्ये याच्यात दिलं तुम्हाला डज. काय दिलं तुम्हाला, डज दिलंय. ओके, काय दिलं मित्रांनो लक्षात, याच्यामध्ये तुम्हाला डज दिला आहे. मग डजचा काय होईल तर डझंट. बरोबर आहे. डजचा काय होईल तर तुम्हाला डझंट होईल. ठीक आहे ना, डजचा काय होईल, डझंट होईल. इज असतात तर काय होईल, इजचा इजंट होईल. वॉज असतात तर वॉजचा काय होईल, वजंट होईल. बरोबर आहे. मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं तुम्हाला. मग हा डज दिलाय, फक्त एक काम करायचं, डजचा नॉट लावल्यानंतर डझंट हाय कुठं ते शोधा. पहिला दिलाय बघा डोंट. डोंटचा काय संबंध नाही. इथं बघा डझंट दिलेला आहे, इथं बघा डिडंट दिलेला आहे, आणि इथं डज ही दिलाय. आपल्याला काय नॉट लावला पाहिजे, म्हणजे हे पण नाही, डिडंट पण नाही, पण डझंट दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य आन्सर. नंतर बघा डू यू लाईक रिडिंग बुक्स. आता आपल्याला पुस्तकं काय वाचायला आवडत नाही, आपला रील बघायला, बरोबर ना, मेन्शन करायला, याला त्याला मेसेज करायला, बिनकामी याला हाय कर त्याला बाय करायला खूप आवडतं. पण परीक्षेमध्ये जर बाळातला 2 मार्क पाहिजे असेल तर तुला ते लिहावं लागेल. जरी तुला नाही ना आवडत तरी येते ते. काय नो आय डोंट लाईक रिडिंग अ बुक, आय लाईक व्हेरी मच वॉचिंग द रील्स. ते लिह. ठीक आहे ना. पण काय परीक्षेमध्ये असं लिहू नका, लिहा येस ऑफकोर्स आय लाईक रिडिंग बुक्स व्हेरी मच. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. दे हेल्प मी गेन नॉलेज, इम्प्रूव्ह माय थॉट. काय का माझे विचार बदलायला मला काय एनर्जी द्यायला आपल्याला काय का या बुक्स पासून आपल्याला फायदा होतो. ठीक आहे ना. अजून कोणते फायदे होतात ते तुम्ही तिथं लिहायचे. चलो नेक्स्ट बघा.
सेक्शन थर्ड करता जाणार आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 ला ही पोएम दिलेली बघा. ओ मून गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ द मूनलाइट फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी. असं दिलेले स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित रीड करून घ्या किंवा व्हिडिओ डायरेक्ट थांबवा. मला असं थांबवायचं, पाहून घ्या काय अडचण. ठीक आहे, बघा आता काय दिलं याच्यामध्ये. पहिला बघा दिलंय द पोएट्स फादर गॉड्स बॅक अर्ली इन द काय बॅक अर्ली. बघा आता 2 ऑप्शन दिले, मॉर्निंग का इव्हनिंग. अर्ली आपण म्हणतो, अर्ली इव्हनिंग म्हणतो का नाही, अर्ली मॉर्निंगच म्हणतो, त्याच्यामुळे नाही वाचलं तरी चालेल. इथं बघा दिलंय ही गॉज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे आपला आन्सर असणार मित्रांनो मॉर्निंग. ओके, इथं मॉर्निंग ऑप्शन काय असेल ते 1. द पोएट आस्क फॉर द सीड्स ऑफ द बघा काय द पोएट आस्क फॉर द सीड्स बघा इथं दिले विथ द सीड्स काय मूनलाइट. काय दिलं आपल्याला मूनलाइट. पुढे बघा द होल विलेज गॉज डॅश डॅश टू द वर्क काय द होल विलेज गॉज डॅश डॅश टू द बघा इथं काय दिले डेली टू वर्क. काय दिले डेली टू वर्क, म्हणजे इथं आन्सर आहे डेली. द पोएट वॉन्ट टू सॉ सीड्स ऑन द साइड्स ऑफ द डॅश डॅश रोड ऑर पाथ. तर काय नाही मित्र इथं पाथ. ओके, पाथ ऑप्शन क्रमांक आपला 2 याच्यातला. ठीक आहे ना, सगळे आन्सर तिथं असतात, फक्त काय करायचं व्यवस्थित रीड करून घ्यायचे. ओके, व्हिडिओची क्वालिटी वाढवा रे तरच तुम्हाला दिसेल. हा पुढे बघा इट बिकम अ डार्क ऑन इट्स वे बॅक. ठीक आहे, असू द्या. पुढे बघा दिलंय डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. काय असा दाखवा का जो रस्ता तुम्हाला गावाकडं काय का सिटी कडून हा म्हणजे शहराकडून गावाकडे जातो. आणि आपल्याला माहिती असतं का आपले गावाचे रस्ते कसे झाले, कुठाने खड्डे बिडे मोकार पडले, तेच तुम्हाला दिले. आता बघा याच्यात काय दिले का द रोड्स किंवा रोड इज टफ अँड डेंजर. बघा रोड इज टफ अँड डेंजरस, बरोबर आहे. नंतर काय इट इज अ फुल ऑफ स्नेक अँड द स्कॉर्पियन्स. काय का रस्त्यामध्ये मोकार साप आणि विंचू वगैरे पडलेले किंवा तिथं असतील. देन इट इज अ नायदर बस नॉर कार प्लाइज. काय त्यांना जायला गाडी नाही, काहीच नाही, बसही नाही, मेट्रो नाही आणि लोकलही नाही, बरोबर ना, डायरेक्ट सीधा पैदल चलो. पुढे बघा दिले राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स. ओन सांगितले. काय लक्षात घ्या, याचं मिनिंग समजून घ्या रे. 5 मिनिटं तुमचे वाचतील. आता जर तुम्ही 1 मिनिटं नीट लक्ष दिलं ना, तुमच्या परीक्षेला 5 मिनिटं वाचतील. बघा तुम्हाला सांगितलं ओन. ओन म्हणजे काय करायचं मित्रांनो, स्वतःच्या मनाने लिहायचं. काय करा तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं. डायरेक्टली कविता परत वाचायची नाही. एक तर तू अगोदर कविता वाचत नाही, परीक्षेला गेल्यानंतर लगेच उत्तर शोधतो, पुढं काय भेटतंय मागं पुढं बघतो, कविता वाचत नाही. मग आपण रायमिंग वर्डला लास्ट बघतो कुठं काय आहे. तर याच्यात तुम्हाला ओन सांगितले, याचा अर्थ असा होतो का याचा रायमिंग वर्ड या पोएम मध्ये नाहीये, आपल्या मनाने लिहायचं आहे, बरोबर आहे. मग काय लाईटचा जसा लिहू शकतो आपण फ्लाईट स्लाइड, तुम्हाला वाटत ते लिहा. नंतर बघा दिले फ्लाईटचा फ्लाईज. ठीक आहे ना, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने मिनिंगफुल रायमिंग वर्ड्स तुम्हाला द्यायचे. पुढे बघा दिले तुम्हाला एक पोएम दिले. बघा काय दिले आता बघा याच्यामध्ये अप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 मार्काला. बघा स्टॉपिंग बाय वुड्स ऑन द स्नोवी इव्हनिंग. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन द स्नोवी इव्हनिंग याचे देखील उत्तरे कसे लिहायचे आपण मागे समजलं होतं. आता परत लक्ष द्या कारण हे परीक्षेला येतं. अशा प्रकारची पोएम तुम्हाला दिलेली. ओके, पहिला बघा दिलं याचं टायटल काय. आता टायटल म्हणशील कुठं शोधायचं. टायटल शोधण्यासाठी एक काम करायचं, जिथून कविता चालू होईल त्या कवितेच्या डोक्यावरती काय का त्या कवितेच्या डोक्यावरती जिथं आपण म्हणतो बाबा आपली कविता कुठून स्टार्ट होते त्याच्या डोक्यावरती बघायचं तुम्ही. का इथून कविता स्टार्ट झाली याच्या डोक्यावरती तुम्हाला ब्लॅक अक्षरामध्ये एकदम काळ्या अक्षरामध्ये विदाउट फिल्टरचा तुम्हाला जे दिलं असेल सगळ्यात मोठी लाईन ती झालं तुमच्या पोएमचं टायटल. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन द स्नोवी इव्हनिंग. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो पुढे तुम्हाला सांगितलं नेम ऑफ द पोएट. जिथं पोएट एंड होईल ना, म्हणजे सॉरी जिथं पोएम एंड होईल ना, जिथं पोएम संपल डायरेक्टली शेवट तुमचा आला, दॅट इज कॉल्ड एज द नेम ऑफ द पोएट. मग काय रॉबर्ट फ्रॉस्ट. ठीक आहे, राईम स्केम. आता राईम स्केम म्हणजे काय असतं बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही, मग ते तुम्हाला आता मी सांगतो. बघा राईम स्केम रायमिंग वर्ड वेगळे असे तुम्हाला काय रायमिंग वर्ड ज्याचं तुम्हाला असं शेवटचे अक्षर मॅच होतात, व्हॉइस मॅच होतो, त्याला काय म्हणतो रायमिंग वर्ड. पण राईम स्केम म्हणजे काय असतं मित्रांनो का असा तुम्हाला दिलेला जो उतारा असतो का त्याच्यामध्ये जे कडवे असतात, पहिला कडवा दुसरा कडवा. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 4 अशा तुम्हाला ओळी दिलेले आहे. मग यांचा शेवटचा आता गाणं म्हणायचं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार असं गाणं म्हणायचं. मग काय करायचं जेव्हा तुम्ही एखादं गाणं म्हणत असाल याचे शेवटचे अक्षर कसे मॅच होतात ते बघायचं. आता बघा याच्यामध्ये आता दिले बघा बेल अ शेक. पुढे दिले इज सम मिस्टेक. मग तुम्हाला काय व्हॉइस मॅच होतोय का आ ई असं काय मॅच होतंय का बघा. साऊंड द स्वीप डाऊन प्ले काय मॅच होतंय का बघा
नाही, डायरेक्ट ए बी असं होते, म्हणजे काय तर होते हा ए बी मॅच होते, बरोबर आहे. आता काय असे असेल बघा इथं, ठीक आहे ना. आता इथं बघा काय, थिंक इट क्विअर, फार्म हाऊस नियर, झाला का नाही ऍड, सेम टू सेम. म्हणजे काय येणार हा ए, मग याचा टांझा नंबर लिहायचा आणि याचा पण टांझा नंबर लिहायचा, त्याच्यामध्ये असा व्हॉइस मॅच होते, याला म्हणतात राईम स्कीम म्हणतात. ओके. नंतर बघा फिगर ऑफ स्पीच, याच्यामध्ये लिहा, तुम्हाला एक वाटल ते लिहा, कुठले मेटाफोर काय असेल ते तुम्ही लिहा, पण लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला एक फिगर ऑफ स्पीच दिले, दॅट इज दिलाय रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय, एका सेंटेन्स मध्ये किंवा दोन सेंटेन्स मध्ये एखादा वर्ड किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ड हा रिपीट होतो. काय होता, रिपीट होतो, एकापेक्षा जास्त वेळ येतो, दॅट इज कॉल्ड ॲज द रिपिटेशन. मग इथं बघा नाही दिले तुम्हाला, बघा, अँड मीन्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड मीन्स टू गो बिफोर आय स्लीप, या पूर्ण याच्यामध्ये सगळं रिपिटेशन होते. या दोन्ही वळी लिहायच्या तिथे लिहायचं रिपिटेशन. आन्सर क्लिअर. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, थीम अँड सेंट्रल आयडिया. आता याच्यामध्ये काय थीम आहे, काय आयडिया दिले, द पोएट एक्सप्लोर द ब्युटी ऑफ नेचर अँड द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द डिझायर अँड द रिस्पॉन्सिबिलिटीज. काय का आपल्याला सांगतो का, निसर्गामध्ये दिलेलं निसर्गाचं सुंदर दृश्य दाखवते आणि आपल्या जबाबदाऱ्या निसर्गासोबत काय आहे ती, याचं वर्णन आपल्याला कवितेमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी फिलिंग द ब्लँक्स. हा पॅसेज दिला असेल त्याला चांगला वाचायचा. ओके. What is the classical dance? A dance which is created or the choreographed and performed according to the tenets of the नाट्य शास्त्र, that is called as classical dance. आपला डान्स वेगळा, आपला डान्स लय खतरनाक, डायरेक्ट, बरोबर का नाही. आपल्या डान्सचं वर्णन करू शकत नाही, आपल्या डान्सवरती अख्खी जिंदगी निघून जाईल पण त्याच्यावर पॅसेज येणार नाही, बरोबर आहे. बघा पहिला दिलाय, द पॉवर अँड फोर्स आर द टिपिकल ऑफ द तांडवास. काय दिले, द पॉवर and the force of the typical of the Tandavas. Then Bharatnatyam was the dance as a solo performance. The बघा Deva disease. Then the Tandava is associated with the Shiva and Bharatnatyam is the oldest most popular dance from the India. Okay, इथं दिसेल तुम्हाला, बघा दिसते का आता, बघा the force are typically of the Tandava, पहिल्याचा आन्सर बरोबर आहे. नंतर बघा दुसऱ्याचं बघा दिलंय का, इट वॉज अ डान्स ऍज अ सोलो, बरोबर आहे, हे दुसऱ्याचा आन्सर. तिसरं बघा, द तांडवा इज असोसिएटेड विथ द शिवा, हे तिसऱ्याचा आन्सर. आणि फोर्थचा आन्सर बघा मित्रांनो, का भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. जी सगळं दिलंय तुम्हाला, ना स्पेलिंग मिस्टेक करायचे, ना स्पेलिंग तुम्हाला जॉईन करायचे, ना विचार करायचे, फक्त काय करायचे, चांगलं वाचन करायचे. चांगलं वाचन केल्यानंतर तुम्हाला कशाची रिकामी जागा आहे पूर्ण शोधायची. ओके. चला नेक्स्ट बघा, कम्प्लीट द वेब डायग्राम. बघा मेन स्कूल ऑफ द क्लासिकल डान्स, काय सांगितलं तुम्हाला, मेन स्कूल ऑफ द क्लासिकल डान्स. मग आता क्लासिकल डान्सचे कोणकोणते तुम्हाला टाइप दिले याच्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता इथं, बघा काय दिलं तर याच्यामध्ये, बघा इथं बघा दिले, व्हॉट आर द मेन स्कूल ऑफ द क्लासिकल डान्स, क्वेश्चन मार्क, म्हणजे याच्या पुढचं सगळं आन्सर येणार. ओके. बघा दिले भरतनाट्यम दिले, कथकली दिले, मणिपुरी दिले आणि कथक दिले, म्हणजे याचा आन्सर हे झाला आपल्याला, बरोबर आहे. काय झालं याचं आन्सर इथं झालं. मग इथं लिहा भरतनाट्यम घ्या, कथकली घ्या, मणिपुरी घ्या, कथक घ्या. तू म्हणशील सर हे नाव मी इकडे लिहितो, लिही ना बाबा, काय प्रॉब्लेम नाही, तुला वाटत तिकडे लिही, पण हे चार नावं लिही. ओके. पुढे बघा, फाइंड द अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द लिहा. अभ्यास करा. पोरं लगे रील बघतात, पोरांना सांगितलं सकाळी लवकर उठा, पोरं लेट उठतात, शाळेत जा, घरी बसतात, बरोबर ना. मग आता याचे विरुद्धार्थी, अननॉन म्हणजे काय, माहित नसलेला, तर त्याचा विरुद्ध काय, नॉन म्हणजे काय, माहित असलेला, बरोबर आहे. ग्रुप, ग्रुप म्हणजे ग्रुपना डान्स, आणि नंतर काय हा सोलो, काय तर सोलो म्हणजे एकट्याचा डान्स. नंतर बघा पुअर, पुअर म्हणजे काय, मकार गरीब, बरोबर ना. आणि त्याचा विरुद्ध काय तो रिच येतात. आणि आपल्या समाजामध्ये हे ज्याचं उत्तर काढा ना, पुअरचा आपण, रिच लोक, गरीब लोक, काय का श्रीमंत लोक आपल्या गरीबाची बरोबर ठेवून कार्यक्रम करतात, बरोबर ना, रिच. नंतर नॅरो, नॅरो म्हणजे काय, बरोबर आहे. मग त्याचा विरुद्ध काय येणार तर जाड, ब्रॉड, बरोबर आहे. चला पुढे बघा, डोळ्यात डायरेक्ट बघा दिले, भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया, चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. काय सांगितलं तुम्हाला, चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय इज द मोस्ट आला, इथं काय आला आपल्याकडे, मोस्ट आलाय, म्हणून काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला नो अदर घेऊन टाकायचं. घेतला बघा, नो अदर डान्स, काय नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज काय, इज ऍज अ पॉप्युलर ऍज अ भरतनाट्यम, बरोबर आहे, हे त्याचं आन्सर. पुढे बघा, रिराईट युजिंग एज वेल एज. वाक्यामध्ये जर अँड आला असेल, काय वाक्यामध्ये अँड आला असेल, बट ऑल्सो आला असेल, कॉमा आला असेल, काढून फेकायचा, जागीच टाकायचा ऍज वेल एज. बघा मग आता याच्यामध्ये बघा, लेटर किंग्स
अँड रिच पीपल लेंड देअर द पेट्रोजन्स टू इट. मग काय करायचं, हा अँड काढा फक्त ते टाकायचा, ऍज वेल एज लेटर किंग्स ऍज वेल एज रिच पीपल लेंड देअर द पेट्रोजन्स टू इट. ठीक आहे. पुढे बघा, पर्सनल रिस्पॉन्सेस राईट एनी फोर बेनिफिट ऑफ डान्स. आता डान्सचे तुम्हाला काय काय फायदा होतात. गावातली लोक तुम्हाला नाव ठेवतात, पोरग दारू पिऊन नाचते का काय, बरोबर ना, पोरांना काहीतरी थोडीफार घेतली असेल, लोक नाव ठेवतात, मग तुम्हाला त्याच्यामध्ये घरच्यांपर्यंत तुमच्या कंप्लेंट जाईल, परत मग तुमच्यात मारामारी होईल, तर मग परत तुमचं कॅरेक्टर खराब होईल, परत लोक तुम्हाला बोलायला लागतील. मग असं खूप सारखं तुम्हाला एक कुटाने दिसू शकतात, बरोबर आहे. पण आता ते कुटाने तुमचे लिहायचे नाही. काय करायचं तुम्हाला, ते कुटाने इथं लिहायचे नाही, इथं सरळ काम करायचं का राईट एनी फोर बेनिफिट ऑफ द डान्स, तिथं लिहा इट बूस्ट द फिजिकल अँड मेंटली हेल्थ. डान्स केल्यानंतर आपल्याला खूप चांगलं असतं, फिजिकली बॉडी फिटनेस असतो आणि आपल्याला काय का मेंटली आपल्याला पण पॉवर भेटते. देन इट टीच अस द डिसिप्लिन, आपल्याला शिस्त शिकवते. असाच डान्स करायचा, एकदम सगळ्यांनी ग्रुप पण डान्स करायचा, तर मग कोण कसा काय तो नाही, एकदम बरोबर आहे. इट टीच अस द डिसिप्लिन. देन द काय डेव्हलप द कोऑर्डिनेशन अँड चेंज द मूड. आपला मूड चेंज, आपल्याला थोडा कटाळा आला, एखाद्याचा मॅसेज आला, काहीतरी तुटलं थोडं होतं, तेवढं ते जॉईंट असलेलं तुटलं का माणसाला लगेच काय होतं, टेन्शन येतं. थोडा डान्स करायचा, एखादा गाणं लावायचं, मग थोडा मूड काय होतं, फ्रेश होतो. बरोबर आहे. लग्नात गेले पुढं काहीच नाही लावले, जुने गाणे लावले, काहीच नाही, मग थोडा डीजे लावला, मग लगेच मूड चेंज झाला, थोडा नाचला का इकडं तिकडं, बरोबर आहे. चेंज द मूड. तुम्हाला अजून काय फायदे असतील तर ते लिहा. ठीक आहे, काय अडचण नाही. पुढे बघा, लेटर रायटिंग. बघा आता लेटर रायटिंग मध्ये मित्रांनो काय करायचं मला, का फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोघांमध्ये तुम्हाला काय करायचं का लेटर रायटिंग तुम्हाला लिहायची. ओके, बघा दिलेलं तुम्हाला आहे. काय सांगितलं, युथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प ऑफ द टीनेजर, देन द स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग, योगा अँड द झंबा डान्स, देन द क्रेकिंग, फन गेम्स अँड वॉटर स्पोर्ट्स. तुम्हाला असं झालं तर कॉन्टॅक्ट नंबर पुण्याचा तुम्हाला दिलेला, याला कॉल लावू नका, त्याला लावू नका. ठीक आहे ना, हे तुम्हाला दिलेले. मग याच्यावरती तुम्हाला काय करायचं पुढं, का लेटर तयार करायचे. आता लक्षात घ्या, तुम्हाला इथं इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर दिलेले, हे दोन्हीही तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे. जर तुम्हाला लेटर येत नसेल, एक कमेंट करा, फक्त एकच, नाही व्हिडिओ बनव त्याच्यावर बघा. काय मी व्हिडिओ तर टाकणार आहे, पण एक जरी कमेंट आली ना तरी 100% व्हिडिओ येणार याच्यावरती. ठीक आहे ना. पुढे बघा, डायलॉग रायटिंग तुम्हाला कम्प्लीट करायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिले बघा जंबल सेंटेन्स. हा क्वेश्चन असा आहे का 100% येतोच. जंबल म्हणजे काय का सगळे मिक्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्याचा क्रम लावायचा, त्यांना काय करायचं असेंडिंग लेवलला तुम्हाला लावायचा. ठीक आहे. इथं बघा दिले, हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, असा पहिला क्वेश्चन दिलेला आहे. नंतर बघा तुम्हाला इकडे दिलेला आहे, पुढे बघा दिले. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये काय येईल, डायरेक्टली स्टडीचा कसा प्लॅन आपण करतो विचारू शकतो का, नाही तू दररोज अभ्यास करतो का असं विचारू शकतो ना अगोदर, नंतर मग कसा प्लॅन करतो हे म्हणजे काय येणार आहे, डू यू स्टडी एव्हरी डे फर्स्ट असणार आहे, त्याचा आन्सर असणार येस ऑफकोर्स, आणि नंतर तिसरं तुमचा आन्सर असणार आहे का हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, काय, आणि नंतर तो सांगणार बाबा का मी सकाळी पहाटे संध्याकाळी कधीतरी उठत असेल का आय वेक अप ऍट द 5 इन द मॉर्निंग अँड स्टडी, हे त्याचा आन्सर. पुढे बघा कम्प्लीट द डायलॉग. अनिकेत काय म्हणते बघा, डू यू लाईक पेट अॅनिमल, तुला पाळीव प्राणी आवडतात का, बरोबर आहे. महेश म्हणते ऑफकोर्स यस आय लाईक देम व्हेरी मच, काय तो म्हणून मला पाळीव प्राणी आवडतात. तुला जर नसेल आवडत तू लिह नो आय डोंट लाईक पेट अॅनिमल आय लाईक अ वाईल्ड अॅनिमल, जंगलात राहणं तुला आवडत असेल तसं लिह, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढे बघा, व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल. आता हा म्हणतोय का व्हाय, तुला पेट अॅनिमल काय म्हणतात, आपण काय म्हणाल बिकॉज दे आर लव्हिंग अँड लॉयल, का ते खूप त्याच्यावर प्रेमळ वगैरे असतात. किंवा मग तुला जर कोंबडी वाटत असेल, तुला कोंबडे बकऱ्या आवडतात, तू लिह इट गिव्ह द मीट, तरी चालेल, तुझ्या घरी कोण विचारणार नाही, मटण खायला येणार नाही. किंवा इट गिव्ह द एग किंवा इट गिव्ह द मिल्क असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुला जर वाटलं की बाबा मला खूप आवडतात, ठीक आहे ना, अजून ब्युटिफुल असतात, सुंदर असतात, एकदम लहानसं बछडं असतं का ते आपण म्हणतो का वासरू असतं, ते आपल्याला खूप आवडतं, शेळीचं असेल, ठीक आहे ना, गोकरू म्हणतो आपण का ते खूप आवडतं, ते लिहिलं तरी चालेल, पण तुमच्या मनावर, पण त्याला स्पेसिफिक लिहा, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, राईट द डायलॉग बिटवीन राम श्याम ऑन द गिवन थीम, मिनिमम 3 मिनिंगफुल, काय राम आणि श्याम दोघांमध्ये तर डायलॉग लिहायचं. विषय काय दिले बघा, दोघांचा मॅटर काय, द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्री प्लांटेशन. दोघांमध्ये असं झाले का झाडांची खूप महत्व आहे. आता बघा राम काय म्हणते बघा, डू यू नो व्हाय ट्री प्लांटेशन इम्पॉर्टंट. रामने क्वेश्चन केला श्यामला, तुला माहित नाही का, तुला माहित आहे का भाऊ का बाबा झाडं लावा किती महत्वाचे ते. मग आता त्याला श्याम म्हणणार यस ट्री गिव्ह अस ऑक्सिजन. तो काय म्हणणार हा खूप महत्वाचे ते ट्रीज गिव्ह ऑक्सिजन, काय का झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. नंतर पुढे बघा काय राम परत म्हणत,
ठीक आहे ना. दे ऑल्सो हेल्प कंट्रोल क्लायमेट चेंजेस. हा म्हणतो अरे अजून ते आपल्याला क्लायमेटवर चेंजेस करतात, सावलीत येतात, आपल्याला पूर्ण वातावरण क्लायमेट करतात. देन श्याम म्हणत दॅट्स राईट. हा काय म्हणतात, श्याम म्हणत दॅट्स राईट. हे लिहून घ्या, पाठांतर करा, प्रॅक्टिस करा, नाहीतर मग तुमच्या मनाने येत असेल तर अजून ऍड करा. चला मी सांगतो, जे विद्यार्थी इथपर्यंत व्हिडिओ बघताय ना त्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना, मी 100% सांगतो तुम्हाला का, लक्षात घ्या 80 पैकी तुम्हाला जे आपण पेपर सॉल्व्ह करून घेतले, अजून एक व्हिडिओ टाकणार आहे तो देखील जर तुम्हाला बघितला ना, मी तुम्हाला सांगतो का मोर दॅन 70 प्लस चेच तुम्हाला मार्क्स तुमचं टार्गेट असणार. लक्षात घ्या पूर्णपणे मी सांगतो, ठीक आहे ना. बघा, राईट द स्पीच ऑन द रोल व्हेजिटेबल्स फॉर द बेटिंग लिव्हिंग. काय करायचं, या मुद्द्यांवरती तुम्हाला काय स्पीच तयार करायची, म्हणजे एक भाषण तयार करायचे, ठीक आहे ना. असं समजा का तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कुठेतरी कार्यक्रम आहे, मग इथे लिहा रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड बिलो ऑल माय टीचर, ठीक आहे ना, काय असेल ते. टुडे आय विल टेल अबाउट द रोल ऑफ द व्हेजिटेबल फॉर द बेटिंग लिव्हिंग, ठीक आहे ना. व्हेजिटेबल्स आर द कम्प्लिटेड फूड वगैरे, त्याचे प्रकार आहे, बटाटे, वांगे बिंगे काय असं ते टाकून द्या, काय अडचण नाही, ठीक आहे. बघा, जर नसेल येत तर मला कमेंट करा, मी याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ बनवल, याच्यावरती बनवणारच मी इन्फॉर्मेशन. आणि याच्यामध्ये एक राहिलाय गोष्ट का, तो आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन. तो आता माझ्या लक्षात आला का इंटरव्ह्यू क्वेश्चन हा 100% विचारतात, आणि याच्यावरती पण मी तुम्हाला क्वेश्चन हा 100% म्हणजे कसं सॉल्व्ह करायचा याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. पुढे बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता उतारा दिला असेल तुम्हाला, काय करायचं, उतार्यावरून तुम्हाला त्याची काय करायची, काही माहिती तुम्हाला पूर्ण लिहायची आता, ठीक आहे ना. बघा, मीन ऑफ द ट्रान्सपोर्टेशन दिले तुम्हाला. आता काय दिले, लँड दिले, वॉटर दिले, एअर दिले, यांचे सगळे प्रकार दिले. याच्यावरती तुम्ही काम करा, एक चार्ट तयार करा. चार्ट म्हणजे हा चार्ट दिलाय, याचा उपयोग करून तुम्ही काय करा, एक चांगल्या प्रकारे तुम्ही एक समरी म्हणतो आपण का, पॅसेज तयार करा, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता बघा दिलंय, आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल. पहिलं काय होतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे आता तुम्हाला काय दिलं असणार आहे का, पॅसेज दिला असेल, पॅसेज वरून तुम्ही तक्ता तयार करा. आणि पहिला असा होता आपल्याला का, तक्त्यावरून तुम्हाला काय करायचं, पॅसेज तयार करायचे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा बघा, पहिला दिले, रमेश अँड राधा आर द सिबलिंग्स, बोथ आर द स्कूल गोईंग चिल्ड्रन. देन रमेश इज अ 16 year old अँड स्टडी इन द क्लास 10, ही इज अ गुड स्टुडंट. बघू आता काय, नीट वाचून घ्यायचा पहिल्यांदा. बघा, आता यांना टायटल द्या. वाचल्यानंतर आपल्याला समजतं का शाळेतील लेकरं छोटीशी, का त्यांची खूप इच्छा आहे का भविष्यामध्ये मी काहीतरी बनावं, स्वतः काहीतरी आई वडिलांचं नाव रोशन करावं. मग आता त्याला आपण एक नाव देऊ शकतो, द अँबिशन ऑफ सिबलिंग्स. काय देऊ शकतो आपण, द अँबिशन ऑफ द सिबलिंग, हे त्याचं नाव देऊ शकतो. आता पॉइंट याच्यामध्ये दिले बघा, एज दिले, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक अँड द गोल इन द लाईफ, अशा प्रकारे दिलेले. आता बघा मित्रांनो, आता रमेश दिला याच्यामध्ये. आता रमेशचं वय किती होतं बघा, इथं उतारा जर वाचला तर रमेशचं वय किती होतं, 16 year. तो कितीला स्टडी करायचा, 10 क्लासला, आणि ही इज अ गुड स्टुडंट अँड ही लाईक द मॅथ व्हेरी मच. बरोबर आहे, इथं दिले बघा. म्हणजे काय, 16 year होता, 10 स्टँडर्डला, आणि ही लाईक अ मॅथ सब्जेक्ट. बरोबर आहे. त्याच्या खाली हॉबीज पण तुम्हाला दिली होती, त्या पण हॉबीज इथं बघून घ्यायच्या, ठीक आहे ना. सेम आता राधाचं पण दिलेलं तुम्हाला बघा, काय दिलं तुम्हाला, राधाचं पण दिलेलं याच्यामध्ये. या राधाच्या याच्यामध्ये तुम्हाला राधाची पण माहिती बघायचं. राधा इथं खाली दिले, तिचं वय 13, क्लास 7, ही फेवरेट सब्जेक्ट सायन्स, अँड ही फॉन्ड द गार्डनिंग अँड स्विमिंग. म्हणजे काय, तिला गार्डनिंग वगैरे स्विमिंगला खूप सारं तिचं आवडायचं, म्हणजे तिची हॉबी झाली. तिचं वय 13, बरोबर, 7th स्टँडर्ड, सायन्स आवडतो, गार्डनिंग अँड स्विमिंग, बरोबर आहे. आणि खाली त्यांचा गोल इन द लाईफ हा त्यांना दिलेला आहे, बघा इथं दिला असेल, ठीक आहे ना. बघा, ठीक आहे. ही वॉन्ट्स टू बी अन इंजिनियर, हा झाला रमेशचा गोल. आणि ही वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर इन ऑर्डर ऑफ हेल्प पुअर नीडी पीपल. म्हणजे काय, का राधाचा गोल होता डॉक्टर बनायचे, आणि रमेशचा गोल असणार आहे तर इंजिनियर बनायचं. ओके, हे अशा प्रकारे उत्तर दिलेले. पुढे बघा मित्र, आता लास्ट याच्यामध्ये बघा आता का, न्यूज रिपोर्ट म्हणजे एखादी बातमी वगैरे जाते, एखादी घटना वगैरे झाली, ती कशा प्रकारे झाली तुम्हाला याच्यावरती वर्णन करायचे. पुढे बघा, डेव्हलप अ स्टोरी. बघा आता, once a school boy was returning from his school walking along the railway line and the notice. काय काय, एखादी तो पाय पाय घरी येत होता आणि रेल्वे फाटक वगैरे आलं, रेल्वेचं ब्रिज आलं काहीतरी समजा आपण, मग रेल्वे गेट आला, त्याच्यामध्ये काय दिसतं त्याला आपण ते लिहू शकतो आपण. बघा, मग काय, समथिंग अनयुजुअल, अ लार्ज ट्री हॅड फॅलन अक्रॉस द ट्रॅक ड्यू टू द प्रिव्हियस नाईट स्टॉर्म अँड द बॉय नेम डॅश डॅश असेल, ही रिलाइज द ट्रेन इज कमिंग. काय, त्याला दिसतंय बघा का, रेल्वे पट्टीमध्ये रात्री खूप सारा पाऊस पडला होता, आणि पाऊस पडल्यामुळे, पाऊस असेल किंवा वादळी वारे असेल त्यामुळे झाडं पडली होती, आणि तिथून एक काय, ट्रेन ही जोरात फास्ट येऊ राहिले. त्याच्यानंतर पुढे काय झालं ते लिहायचं. मग ते काय झालं का, त्यांनी सिग्नल दिलं, पोलिसांना सांगितलं, मग गाडी थांबवली वगैरे, रेल्वे थांबली, नंतर ते झाडं काढली, मग पुन्हा ट्रेनला झाली. अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. पुढे बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ द इंटरेक्शन. आपल्याला मराठी लँग्वेज मध्ये, आपण मराठी माणसं आहोत,
मराठी स्कूलचे असेल तर मराठीत करायचं ट्रान्सलेशन, जर हिंदी मीडियमचे असेल तुम्ही तर काय करायचं, हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट करायचं. ट्रान्सलेट. ओके, पहिला बघा दिलं जनरल. जनरल म्हणजे काय असतं मित्रांनो, सामान्य किंवा साधारण असतो. नंतर अरायवल. अरायवल म्हणजे काय, येणे किंवा त्याला आगमन म्हणतो. काय आगमन, जेव्हा आपण एखादी ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला मेसेज येतो अरायव, बरोबर आहे. नंतर बघा बेगर म्हणजे काय, भिकारी. नंतर होनर म्हणजे काय, तर सन्मान. आणि पॅराडाईस म्हणजे काय असतो, तर स्वर्ग असतो. या स्वर्गामध्ये आजपर्यंत कोणीच जाऊन नाही आला, फक्त कोण जाऊन आला तर मकरंद अनासपुरे आपले जे खूप मोठे ऍक्टर आहेत त्यांचा एक पिक्चर आहे, बरोबर ना, काय असेल तुम्हाला आठवलं असेल, त्याच्यामध्ये जाऊन आले ते. ठीक आहे. पुढे बघा मुवमेंट म्हणजे काय, तर चळवळ आणि आंदोलन. काय असतं मित्रांनो, मुवमेंट म्हणजे काय, तर चळवळ आणि आंदोलन असतो. ओके. पुढे बघा मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ द इंटरेक्शन. काय आपल्या बोली भाषेत त्याला काय करायचंय, ट्रान्सलेट करायचे. पहिला बघा दिलाय, प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. काय का, बागेमध्ये अधिक झाडे लावा. काय करायचं, आपल्या आजूबाजूला बागेमध्ये झाडं जास्त लावायची. पुढे बघा दिले, एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ द ट्रीज. काय, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. नंतर डोंट प्लग द फ्लावर. काय, फुले तोडू नका. बागेतील असलेल्या आजूबाजूला कुठे झाड असेल, झाडांची फुले तोडू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. काय, का झाडे वाचवा, जीवन वाचवा किंवा आयुष्य वाचवा. ठीक आहे. नंतर बघा दिले सेम, ट्रान्सलेट द फॉलोइंग. तुम्हाला जे दिलेलं असणार आहे, ठीक आहे ना, की आयडोमस प्रोवर्ब दिलं असेल तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या लँग्वेज मध्ये त्याला ट्रान्सलेट करायचे. पहिलं बघा दिलंय, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. काय, का शब्दांपेक्षा कृती ही श्रेष्ठ असते किंवा शब्दांपेक्षा काय, का शब्दांपेक्षा कृती ही जास्त बोलली जाते किंवा जास्त काम करते. माइट इज अ राईट म्हणजे काय, बळी तो कानपिळी, हे त्याचं योग्य उत्तर असणार. ओके. तर फायनली मित्रांनो लक्षात घ्या, पहिला एक व्हिडिओ बघितला आपण, त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ बघितला, आणि या दोघांसारणी एक मिळून आपण काय, का ग्रामर वरती असणार आहे किंवा जे तुमचे पॅरेग्राफ रायटिंग वगैरे असेल, इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे असेल, रिपोर्ट रायटिंग वगैरे असेल, ठीक आहे ना, या सगळ्यांवरती आपण ट्रान्सलेशन वगैरे असेल, या सगळ्यांवरती आपण काय, वर्बल टू नॉर्मल या सगळ्यांवरती आपण वर्बल मध्ये काय एक आपण व्हिडिओ तयार करणार. पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की घ्या. पण लक्षात घ्या, ह्या 2 क्वेश्चन ज्यांनी जो व्हिडिओ बघितला नाही अजून त्यांनी तो बघून घ्या. मी 100% सांगतो, 2 व्हिडिओ क्लिअर करा, आणि जो अजून एक टाकणार आहे तो बघून घ्या. पुढच्या तुम्हाला 27 तारखेला एकाही गोष्टीचा लोड येणार नाही, ही माझी गॅरंटी. फक्त नीट अभ्यास करा आणि व्हिडिओ क्वालिटी वाढून बघा, 480 360 करून बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे काय समजून जाणार आहे, बाबा हे काय लिहिले ते दिसणार आपण. कारण आता पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल नव्हती, ती अवेलेबल करून घेतली, त्याच्यानंतर आपण आन्सर की काढलेले. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, आणि पुढचे मॅथचे, सायन्सचे काय आयएमपी क्वेश्चन पास आणि मॅथ्सचे तर 100% येतात, सगळ्यांना माहिती. ठीक आहे ना, त्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो पण सर्वांना जय महाराष्ट्र.